मंडळी आज चांगली अशी मैत्रीपूर्ण गाडी झाली. कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा एलियन आणि एलियन सोबत पाराला थारचा मानकरी उसरणीकरांचा रायबा आणि समोरून गाडी होती गाता नितीन शेटगावून आणि अक्षयदादा पाटील तलुजा मजकूर यांचा पब्लिकचा म्हणजे एक चांगला असा आतून पळतो आणि पब्लिकला पळतो. आज घोड्यागाड्यामध्ये विराटला तोरण आहे आणि कुठेतरी ती लढत झाली आणि त्यांनी गुलाल मिळवला आहे. काय बोलाल बाबा आजच्या गुलालाविषयी? आज एकदम आम्हाला शांत वाटलं. एकदम शरद झाली मोठी. आमचा भाषा नगरसेवक झालाय. नगरसेवक विराटचा मालक नगरसेवक झाला. बघा मग म्हणजे कुठेतरी एक चांगली अशी गाडी पण पाहायला मिळाली लोकांना. आणि कशी पळाली गाडी, काय बोलाल तुम्ही? गाडी एकदम मैत्रीपूर्ण पडली. गाडी एकदम फेमस झाली. बरोबर. चला आता जी लढत झाली राहुल भाईंशी तुमची नक्कीच आता बोलणं झालं. राहुल भाई स्वतः तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलं तर काय बोलाल? आज आमचं बैल राहुलची बैल गाड्या चालणार होतात. म्हणजे आज एलियन आणि विराट पडणार होतात. बघा म्हणजे कुठेतरी चला येणाऱ्या कालामध्ये पळतीलच ते. हां पडणार. बरोबर. इथं या साईडला आपण आता थोडा दादाशी बोललो. बघा मैत्रीपूर्ण गाडी झाली. पहिल्यांदा करार झाला पंढरीशेठ फडके यांच्या नावावर रायफलचा आणि तुमची गाडी पण पळते काही दिवसापासून. ही गाडी जुलुंब पळते आणि कशी गाडी जमली ती सांगा एकदा मला. गाडी त्यांचं नाव होतं ना, आम्ही नंतर नाव दिला, शेठच्या नावाशी नाव दिला. शेठच्या नावावर नाव दादानी फिरवला, राहुल दादानी फिरवला आणि शरद मैत्रीपूर्ण झाली. बरोबर. आणि कुठेतरी बघा म्हणजे आत्ताच्या गाडीला ना आपली मुंबईचा खेळ खूप चांगला चालला आहे. स्वतः राहुल दादा बघा तुम्हाला शुभेच्छा द्यायला माईकमध्ये आले होते, काय बोला? दादांचा स्वभाव तसा आहे, म्हणजे चिड नाही आता. आणि गाडी मैत्रीपूर्ण पहिले नाव फिरला दादा बोलले होते की शरद मैत्रीपूर्ण होईल आणि मैत्रीपूर्ण शरद झाली. बरोबर. मला वाटतं ही गाडी आपले संघटनेचे अध्यक्ष संदीपभाई माली आणि काही लोक होते त्यांनी जमवली. चला खेळू दे एकदा, नाही का? हा, संदीपबाईंचं पण इच्छा होती की गाडीची नावाशी एक शरद मोठी होते मुंबईमध्ये आणि ती मुंबईमध्ये शरद झाली आणि शेठने गुलाल घेतला. बरोबर. आता पहिल्यांदा ही जोडी कुठं पळाली होती ती सांगा मला, कारण जोडी पळतंय आणि आता ही जोडीची चर्चा पण आहे. पहिल्यांदा गाडी उसाटण्याला झाली होती गाडी आणि तिथून गाडी पळाली तर ती गाडी गुलालातच राहिली आणि सतत गुलालातच आहे आणि चांगल्या गाड्या, सगळ्या टॉपच्या चांगल्या गाड्या. बरोबर. म्हणजे टॉपच्या गाड्यांना विजय मिळवला. आता जे घडीला बोलला तर रायफल बोलली तर डावी साईडने पब्लिकला मुंबईमध्ये सगळ्यात नंबर 1 बैल असेल तर भुंगा, नंतर रायफलच आहे. बरोबर. म्हणजे कुठेतरी बघा आतला बैल पळतोय त्याला साथ मिळाली तर नक्की ती गाडी होतोय. म्हणजे आज विराट आणि एलियन बघा दोन्ही नाशिक भागातून आल्यात. घोऱ्यामध्ये पळणारी बैल आहेत. आज त्यांच्यामध्ये एक लढत होती पाहायला गेली तरी चांगलंच नाही. आम्हाला रायफल असलं तर आम्हाला भीती वाटत नाही. तसा छोटा सोन्या आणि राजापालाचा ज्या एकदा आम्ही मैदानात उतरलो की राजा आणि सोन्या असला तर मैदानात गुलाल असाच अंगावर. तशी रायफल आणि विराट असला ना की आम्हाला माहितीच आहे आज गुलाल नक्कीच आहे आपला पक्का गुलाल. बरोबर. आणि गुलाल तीच आठवून भरून आम्हाला विराट देतो आली. बरोबर. आता दोन्ही साईडला ड्रायव्हर पण मुंबईचे A1 ड्रायव्हर होता. तिकडे कुणाल होता, इकडे पंकज होता. बघा काय बोलाल? ड्रायव्हर आता चांगले ड्रायव्हर आहेत आणि आपल्यावर कोण म्हणजे सुरतदा पण बसते, पंकज दम बसते, कुणाल दम बसते, विशाल दम बसते. प्रत्येक ड्रायव्हर आपल्यावर बसते. आपण असं काही नाही की आपल्यावर ड्रायव्हर असं प्रत्येक ड्रायव्हर चांगलाच आहे मुंबईमध्ये. बरोबर. आता मी बघतोय जिथून मला वाटतं नितीन शेटच्या दावणीला म्हणजे तुमच्याच दावणीला जो विराट आला म्हणजे हाय तुम्ही खरेदी केले आणि तिथून तुम्हाला गुलालामध्ये ठेवतोय. म्हणजे बघा एक विश्वास दाखवला तुम्ही बैल विकत घेण्यासाठी आणि तो विश्वासाला पात्र पण ठरतोय. ज्या मैदानापासून उतरले ना विराट तिथून गुलालातच विराटने ठेवलं. एकही शरद नाही आमची पडली. फक्त एक शरद आमची झाली होती, काही कारणास्तव ती गाडी पडली होती. त्यानंतर आम्हाला विराटने कधी नाराज नाही केलं. नंतर गुलालातच विराटने ठेवला आम्हाला. बरोबर. आता उरत्या मागे काही खबरी पण आल्या होत्या की एलियन आणि विराट आणि एक घोरा सांगून इथं गाडी जमणार होती. ती खरी गोष्ट आहे का अशाच खाली अफवा आल्या होत्या? नाही, गाडी जमली होती. गाडी ती उसाटण्याच्या मैदानात होणार होती. काही कारणास्तव ती गाडी नाही जमली. पण होईल मैत्रीपूर्ण एक शरद घोड्यामध्ये. आमची इच्छा आहे की मैत्रीपूर्ण घोड्यात शरद झाली पाहिजे आणि मुंबईला समजेल म्हणजे असं चांगल्या असं नंदी आहेत की घोड्यात पालतात म्हणून. बरोबर. म्हणजे कुठेतरी बघा आजारी आता आपला घोडागाडीचा खेळ नाही राहिला पण कुठेतरी एखादी गाडी होऊ द्या. म्हणजे कसं जिकडे आता तुम्ही बघतात नाशिकमध्ये गेल्यानंतर ना एलियन झाला. आज एलियनचं तुम्ही पण बघत असाल, त्याचं नावच खूप आहे. एलियन घोड्यामध्ये तिकडे 1 नंबरला आहे आणि तिकडे विराट घोड्यामध्ये 1 नंबर आहे. आणि तो पण तिकडे कुठे पडला नाही अजून एलियन. आणि विराट पण तिकडे आतमध्ये तिकडे पडला नाही. बरोबर. आणि दोन्ही नंबरचं आहेत. आणि शरद मैत्रीपूर्ण झाली तर ती शरद बघायला पण तिकडे नाशिक साईडचं खूप जण आहेत तिकडे बघायला. आणि पब्लिक पण खुश होईल की घोड्यामध्ये शरद झाली तर. बरोबर. आणि एक शरद व्हायला पाहिजे आमची इच्छा आहे. कशी मजा आहे की शरद होऊन मजा आहे. आणि एलियन आणि विराट पण पाळणार होता आता मैदानात. तर पहिला आमचा झाला होता त्यामुळे आमची दादांना बोलू पुढचे मैदान आपण करू नियोजन आहे. बरोबर. म्हणजे नाशिकची मला वाटतं त्या भागाची A1 जोडीच पळाली असते. A1 जोडी पळाली बघा
म्हणजे कुठेतरी चला झाली शर्यत, पण येणारा काल नक्कीच पळणार आहात. येणार कारण 100% गाडी पडले. बरोबर. आता नितीन शेटनं आले आज. नितीन आता कामाचा ट्रिपला गेलं तिकडे फिरायला. मुलाचा बड्डे आहे ना, काल मुलाचा बड्डे झाला होता. तर आता ट्रिप तिकडे फिरायला गेलो होतं, ते आता येते. बरोबर ते पण खुश झाले जाम. बरोबर. आता बैल आल्यापासून मी बघतोय ना सतत गुलालामध्ये ठेवतो. तरी तुमची जी धावण होती सुरुवातीची राजा पावर, आणि तुम्ही मगाशीच सांगितलं कुठं सोने आणि राजा ही गाडी पळायला निघाल्यानंतर ना की कुठं जर लोकांच्या नजरा पण लागायच्या, कारण दोघं बैलांची कलर पण पांढरी आणि त्याच्यानंतर बघायला पण खूप छान आणि जाईल तिथे गुलालामध्ये. जाईल तिथे गुलाला आणि पब्लिक पण बोलायची गाडी विराट आणि रायफल असा मैदानात येताना तसा छोटा सोने आणि राजा आला ना की आम्हाला भीती नसं वाटायची मैदानात. आज पायऱ्या आपल्याला आज 100% आपण कोणाची गाडी झाली तर 100% आपण गुलाल जेऊ. तसा राजा आणि सोन्या जसं मैदानात आम्ही नाव कोणावर फिरवला, कोणी आमच्यावर फिरवला तर आम्ही समजा 100% आमची गाडी आमची निकालात गाडी लागेल. बरोबर. आणि गाडी पण एक मतात गाडी जुलात पडायची आणि ही पण एक मतात गाडी जुलून. कोणी जुलवला हा पैरा एकदा नाव घेण्यात येतं, कारण कुठेतरी बघा आज जे नामांकित जोड्या पळतात ना कुठेतरी त्या माणसाला पुढे यायला पाहिजे आणि गाडी जुलव. बडगा पवन आहे. पवनला बोललो होतं गाडी आपली एकदा पळून बघू, गाडी कशी पळेल बघा, फक्त गाडी एकदा फक्त आपल्या एका चुका फक्त बैल पडू दे. बरोबर. नाहीतर 15 शर्ती आल्या होत्या, याच्या 14 शर्ती आल्या तर 14 शर्तीमध्ये वेगवेगळे पहिले, प्रत्येक शर्तीला वेगवेगळा पैरा होता. त्याच्यानंतर रायफल आणि पळाला, तिथून पैरा एकच पैरा राहिला आणि साईगावचा सुंदरच्या 3-4 गोला झाले. बरोबर. मला वाटतं उसटण्याच्या मैदानाला याची पहिली शर्यत इथं उसटण्याच्या मैदानाला झाली होती ना, मला वाटतं भवानी सोबत का कोणासोबत. हां पहिली झाली किरकाला शर्यत झाली. किरकालची नंतर त्यांनी गुलालातच राहिलं. गुलालात म्हणजे बघा जिथून आला तिथून गुलालामध्येच राहिला. आणि फेवरेट अड्डा आमचा खिरकालीचा अड्डा योगेश दत्ताचा. तिथं जयरामाची तिथं आम्ही तिथं गेलो का तिथं कमी बसता आम्हाला योगेश दत्ताची. ते योगेश दादा खंबीर साथ होता आमच्या राजासोबत असं होतं त्याच्यामुळं. आणि तिथं गेलं की आम्हाला कमी वाजता ते योग्य देते. बरोबर. म्हणजे मला वाटतं आजचा गुलाला दादानच असेल. दादा बरोबर. आता जो रायफलचा करार झालेला आहे बघा, पंढरीशेठ फडके याच्या दावणीला तुम्ही बघत असाल खूप सारी नामांकित बैलं आहेत, जसं त्यांचा सर्जा, रोमन, अर्जुनांशी नामांकित बैल आहेत, तरी ते बघा रायफलचा करार पण केलाय. काय वाटतं तुम्हाला, एक चांगल्या दावणीला गेला का बैल? रायफल बैल आहे दादा. शेठचं नाव उंचावर करेल आणि नंबर 1 मध्येच शेठचं नाव आता राहील मुंबईमध्ये. मला तर वाटत नाही रायफल आज सध्या मुंबईमध्ये असं गुलाल नाव भेटणार तसं वाटत नाही मला. रायफल बोलला तर सगळ्यात टॉपचा डावे गांधी पळणार आहे आणि शेठने करार केला तो 1 नंबर करार केला माझ्या पद्धतीने सांगतो. बरोबर आहे. आता अजून एक प्रश्न घेईन, कुठेतरी जो रायफल बैल आहे आतून पळायचा बघा, मागच्या वर्षी सुरुवातीला आतून पळायचं सीझन चालू झाली होती, त्यांना पैरा नव्हतं मिळत, पण त्याही कुठेतरी तो पब्लिकला घडवून आज पब्लिकचा भितार बनलाय तो बैल. असं आता प्रत्येकजण मुंबईमध्ये तसंच आहे, ज्याला पळते त्यालाच बैलाला किंमत आहे असं मुंबईमध्ये आली. ज्याचा बैल पडलेला त्याला पैरे मोठे मोठे भेटतील, ज्याचा बैल अंधारातच गेला तर त्याला बैला कोण भेटत नाही. मग आपल्यालाच हे ठेवून आपण बैल करायला लागतं. तसंच आम्ही विराटला बैल आम्हाला 2 वर्ष कोण राजाला पैरे देत नव्हतं, असं बॅक तुटलं होतं तर कोण पैरे देत नव्हतं. त्याच्यामुळं आम्ही बैलाचं ज्याचंच होतो का बैल चांगला घेऊ आणि जसा आपण पहिले नंबरात राजाने आपल्याला ठेवले तसंच आपण राजाचं नाव टिकवाडी आपण एक चांगला बैल घेऊ असं आम्ही बैल पद्धतीने आम्ही तिकडे बैल शिर्डी साईडला जायत होतो, घोडा तिकडे बघत होतो. तर आबांचा चांगला विराट आबाच्या नाव तिकडं होता, शिर्डीला होता आबांच्या. आणि विराटच्या आमच्या खूप नजरा होत्या की विराट मुंबईमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये तर हारतच नव्हतं कधी. त्यामुळे खूप आशा होती की विराट आपल्या दावणीला यावा. दादाने आबाने आम्हाला एक शब्दाने फोन केला होता, शेठ आम्हाला बैल द्यायचा आहे, फोन का बैल द्यायचा आहे. तर आम्ही रात्री 11 वाजता जाऊन बैल घेतला आणि तिथून आम्हाला माहिती आहे आता कमी भासेल तर विराटची आम्हाला कमी भासणार आहे राजा पवारची. विराट आमचा कमी भाजून कार्य आणि विराटने जो असं नाव केले तर आता राजा पवारचं नाव असं तोंडावर येते. पण बरोबर. चला आता आता शेवटचा प्रश्न घेतो. राहुलबाईंसोबत पहिलीच गाडी झाली की याच्या आधी पण झालेली आहे? आता आधी पण झाली होती, इंतेच झाली या मैदानावर. आकाशदादाचा शंभू होता आणि एलेन होता आणि या आधी आमची हीच गाडी होती. बरोबर. ती पण गाडी झाली होती आणि एलेनचा दुसऱ्यांदा शर्यत झाली आमच्याशी. बरोबर. काय बोलाल राहुल दादा विषय जे त्यांनी तिथे येऊन तुम्हाला शुभेच्छा दिल्या? आता शेवटचा प्रश्न आहे. शुभेच्छा दिल्या. दादांचा स्वभाव चांगला आहे आणि असंच शर्तीच्या घरामध्ये असंच पाहिजे की आम्ही तुमच्याकडून शिकून आम्ही पुढच्या पिढीला आमच्यातून आम्ही जाऊन असं शर्यत आम्ही खेळू, मैत्रीपूर्ण शर्यत खेळू आणि आम्हाला समजेल असं शर्यत मैत्रीपूर्ण तुमच्याकडून शिकून आम्ही पुढच्या करायला पाहिजे. करायला पाहिजे. बरोबर. चला तुम्हाला आणि 1001 दावणीला दोघांना पण शुभेच्छा असतील. पुढे जाऊन नक्कीच एक गाडी पण केला आणि पैऱ्यामध्ये पण पळा. नक्की 100% एक पैऱ्यामध्येच गाडी पळेल आणि 100% लवकरच गाडी येईल आणि विराट पळेल. बरोबर. चला शुभेच्छा. धन्यवाद.